नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर मनीषा शेळके, छत्रपती संभाजीनगरवरून. तर मित्रांनो, आता आपण बघूया विश्रांतीचे प्रकार. एक इंटरेस्टिंग आणि वेगळा टॉपिक आहे. तुम्ही कधी ऐकले का विश्रांतीचे प्रकार? हां, तर आता आपण बघूया विश्रांतीचे प्रकार. तर दिवसभर खूप दगदगीचे काम करून थकून सगळी एनर्जी संपलेली असते. थकवा घालवण्यासाठी आपण छान झोप घेतो. मस्त झोपून उठल्यानंतर जरा फ्रेश वाटतं, बरोबर ना? झोप आणि आराम यात नेमका फरक काय असतो? बरेच जण झोप आणि आराम यालाच एकत्र करून टाकतात. आपण मस्त झोप पूर्ण केल्यानंतर आपल्याला फ्रेश वाटायला लागतं, आपल्यामध्ये एनर्जी येते. झोप पूर्ण करणे म्हणजेच आपल्याला गरज असलेल्या विश्रांतीची पूर्तता करणे नक्कीच नाही. आपल्या जीवनात विश्रांतीचे महत्त्व जाणून घेत नाही. त्यामुळे आपल्यामध्ये कायम विश्रांतीची कमतरता असते किंवा भासते. आपल्या जीवनात ही विश्रांती समप्रमाणात असणं अत्यंत आवश्यक आहे. शरीराला आणि मनाला आवश्यक असे विश्रांतीचे 7 प्रकार आहेत. तर नंबर 1, शारीरिक विश्रांती. आपण झोपतो किंवा थोड्या वेळ पडून राहतो किंवा एक डुलकी काढतो, याला सक्रिय विश्रांती असे म्हणून म्हटलं जातं. यासोबतच निष्क्रिय विश्रांती पण असते, जी आपल्या निरोगी आरोग्यासाठी मदत करत असते. योग, स्ट्रेचिंग, मसाज या क्रियांमुळे पण निष्क्रिय विश्रांती मिळत असते. नंबर 2 बघू, मानसिक विश्रांती. दिवसभर दगदग करून आपण काहीसे चिडचिड करणे, विसरभोणे होणे असं सुरुवात होते. रात्री दमून थकून आपण झोपायला जातो, तेव्हा पण आपल्या डोक्यात दिवसभर जे काही झालं ते सुरू असतं. रात्री झोपताना देखील आपले विचारचक्र चालूच असतं आणि आपल्याला शांत झोप लागत नाही. 8 तास झोपून पण आपल्याला झोप पूर्ण झाली असे वाटत नाही. बिछाण्यावर सारखं पडून राहावं अशी इच्छा होते. हे आपल्यासोबत कशामुळे होत असेल, याचा विचार कधी आपण केला आहे का? मानसिक विश्रांतीचा अभाव हे याचे मुख्य कारण आहे. आता या त्रासामधून स्वतःला कसे सोडवायचे? आपली नोकरी किंवा काम सोडून देणं हा मार्ग नाही आहे. त्यामुळे आपल्याला कामाचे एकूण किती तास आहेत ते पाहिले पाहिजे. मग त्यांचे 2-2 तासात विभाजन करा. आता प्रत्येक 2 तासामध्ये एक 10 मिनिट आजचा ब्रेक घ्यायचा आणि हा ब्रेक आपण कधी घेणार आहोत याचं नियोजन करा. आपल्याला सुट्टी घेण्याचीही बऱ्याचदा गरज असते, त्यामुळे आपण सुट्टी घेणं आवश्यक आहे. रात्री झोपताना जवळ एखादी डायरी घेऊन झोपा, म्हणजे ज्या विचारांमुळे झोप येत नाही आणि घाबरायला होतं अशा विचारांची नोंद ठेवा, जेणेकरून त्यावर मात कशी करू शकू यावर आपण अभ्यास करू शकतो. आता नंबर 3 बघू आपण, सेन्सरी विश्रांती. विश्रांतीचा 3रा प्रकार आहे सेन्सरी विश्रांती. दिवसभर सतत लॅपटॉप, कम्प्युटर यांचा समोर बसून काम करणे, आजूबाजूला होणारा आवाज, खूप लोकांशी कामासाठी बोलत राहणे, यामुळे आपल्या संवेदनावर खूप लोड निर्माण होतो. आता तुम्ही म्हणाल, ऑफिसमध्येच फक्त काम केल्याने हे होते का? कारण सध्या बरेच लोक घरून काम करत आहेत, पण ऑनलाईन मीटिंग करूनही आपण या त्रासाला सामोरे जात असतो. यासाठी काम करत असताना काही वेळ अगदी 1 मिनिट तरी शांत डोळे मिटून बसणं फायदेशीर ठरेल. आपले काम पूर्ण झाल्यानंतर झोपण्यापूर्वी स्वतःला इलेक्ट्रॉनिक माध्यमापासून अनप्लग करून झोपण्यास सुरुवात करा. नंबर 4, क्रिएटिव्ह विश्रांती. क्रिएटिव्ह विश्रांतीचे महत्त्व 7ही विश्रांतीमध्ये सगळ्यात जास्त आहे. अशा प्रकारच्या विश्रांतीमुळे आपल्याला नवीन कल्पना सुचण्यास मदत होते. आपण आपल्या आठवड्यातील 40 तास तर गोंधळून विचार करण्यात घालवत असतो. त्यामुळे आपल्याकडून क्रिएटिव्ह होत नसल्याचे आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे 2 दिवस ऑफ घेऊन त्याचा आपण
उपयोग करू शकतो आणि ती विश्रांती घेऊ शकतो. नंबर 5, भावनिक विश्रांती. सतत इतरांना काय वाटेल याच्या चिंतेत असल्याने भावनिक विश्रांतीची गरज वाढते. कुटुंबातील व्यक्ती, मित्र, सहकारी, ऑफिसमध्ये बॉसेस यांच्या लेखी योग्य असे वागण्यात प्रचंड ऊर्जा आपली खर्च होते. अशा वेळेस जो आपल्याबद्दल काहीही मत बनवणार नाही, ज्याच्याशी आपण कोणत्याही विषयावर काहीही बोलू शकतो, अशा मित्रांना भेटा, फोन करा. तेव्हाच आपल्याला भावनिक विश्रांती मिळेल. आपल्या मनातील गोष्टी बोलता येतील आणि ते ऐकणारा माणूसही असणं हे मात्र परमभाग्याचं लक्षण आहे. 6वा प्रकार बघू, सामाजिक विश्रांती. गेल्या काही वर्षात सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे नकारात्मकता प्रचंड वाढली आहे. आपल्या आसपास असणारी माणसे आपण बदलू तर शकत नाही, मात्र जास्तीत जास्त प्रेरणा देणाऱ्या, उत्साह वाढवणाऱ्या, सकारात्मक विचार करणाऱ्या लोकांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करणे म्हणजेच सामाजिक विश्रांती. ज्याच्याशी 2 मिनिट बोलल्यानंतर लगेच उत्साह दुणावतो, वाढतो, अशा लोकांसोबत संपर्कात राहणे म्हणजेच सामाजिक विश्रांती. 7वा प्रकार, आध्यात्मिक विश्रांती. प्रेम, आपुलकी, स्वीकार करणे या भावना अगदी शारीरिक व मानसिकतेच्या पलीकडे जाऊन खोलवर समजून घेणे ही आध्यात्मिक विश्रांती. आता ही विश्रांती आत्मसात करण्यासाठी स्वतःपेक्षा इतरांना उपयोगी होईल अशा कामात स्वतःला गुंतवणे, रोजच्या रोज प्रार्थना, ध्यान करणे तसेच आपल्या आवडीच्या सामाजिक कार्यात जोडले जा. तर मित्रहो, लक्षात आलं ना? फक्त झोप पूर्ण करून आणि बाकीच्या विश्रांतीच्या गरजा पूर्ण करू आपण शकत नाही. त्यामुळे आता स्वतःसाठी आवश्यक असणाऱ्या विश्रांतीवर लक्ष केंद्रित करा. शारीरिक आणि मानसिक दोन्हीही दृष्ट्या सुदृढ राहा. धन्यवाद.